जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात भव्य शिवज्योत मिरवणूक. मुलांची हरिनामाची दिंडी ठरली लक्षवेधी. बेडकिहाळ येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या व समस्त शिवप्रेमी यांच्या वतीने रविवार तारीख 19 रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळगडावरून शिवज्योत श्रीधर कोळी, सयाजी घाटगे, प्रेम कोळी, प्रवीण देसाई, सुमित खरात व गणेश गडकरी या धावपटूंनी शिवज्योत आणली. जुन्या बसस्थानकावर शिवज्योतीचे स्वागत सकाळी 9च्या दरम्यान मान्यवरांच्या हस्ते मालार्पण करून करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी पायावर पाणी घालून शिवज्योतीचे अवक्षण केले व शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या धावपटूंच्या सह मोटरसायकल रॅलीत सहभागी झालेल्या युवकांना मंडळाच्या वतीने टॉवेल, टोपी, आहेर करण्यात आले. शिवज्योत मिरवणुकीत सजविलेल्या लहान पालखीतील छत्रपती शिवाजींची प्रतिमा आकर्षक ठरली होती. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार वड्डर, दत्त साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, जवाहरचे संचालक सुनील नारे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश धनगर, युवा नेते दत्तकुमार पाटील, अशोक आर्गे, मलगौडा पाटील, जनगौडा धड्ड पाटील, रावसाहेब हनबरहट्टी, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष अजित पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्ते व युवक मंडळाचे पदाधिकारी, व्यापारी वर्गाचे सदस्य उपस्थित होते. हलगी व घुमकीच्या तालवाद्यासह हणबरवाडी येथील श्री माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण सेवा संस्थेच्या मुलामुलींनी वारकरी संप्रदायातील विशेष भूषेत टाळ मृदुंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात शिवज्योत व शिवपालखी मिरवणूक गुजरी चौक, चावडी चौक, बोरगल गल्ली, मगदुम गल्ली, सिद्धेश्वर मंदिर ते बाजारपेठ, दसरा चौक, वाल्मिकी नगर, आंबेडकर चौक, रामनगर, गणेश मंदिर, बाजारपेठ मार्गे शिवमंडपात आल्यानंतर शिवज्योत प्रतिष्ठापना करण्यात आली व भूषण जठार, अजय निंगाने, सूरज माने, अक्षय पवार यांनी एकमेकास साखर भरवून नामकरण केले. महिलांच्या वतीने पाळणा गायन झाल्यानंतर सुंठवडा वाटप करण्यात आला. यावेळी अनशिक माने व आदिराज पाटील यांनी शिवगर्जना म्हटली. यानिमित्त शिवमंडपात रात्री हरिसेवा भजनी मंडळाच्या वतीने भजन भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर शिवजन्मोत्सवानिमित्त मंगळवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवज्योत मिरवणुकीत व जन्मोत्सवासाठी शिवाजी तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला.